नमस्कार, मी अश्विन बापट. एबीपी माझा आयोजित डॉक्रोश हेल्थ ॲप आणि सारस्वत बँक प्रस्तुत माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र, नॉलेज पार्टनर आय रिॲलिटीज आणि डिजिटल पार्टनर एबीपी लाईव्ह या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्राचं हे तिसरं पर्व आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की म्हणून आपण सगळ्यांनीच डिजिटल विश्वामध्ये खरं तर केव्हाच पाऊल ठेवलं आहे आणि दिवसेंदिवस प्रगतीची नवनवीन शिखरं यामध्ये आपण सर करत चाललो आहे. साहजिकच यामध्ये आपला महाराष्ट्र देखील मागे नाही आहे हे सांगायला आपल्या सगळ्यांनाच अभिमान वाटतो. आणि याच अनुषंगाने ही संकल्पना नेमकी सुचली कशी आणि त्याला पुढे आपण कसं नेलं आहे या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना मी मंचावर याची विनंती करतो आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. राजीव सर. नमस्कार आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये खरं तर या डिजिटायझेशनमुळे जे काही बदल, जे काही क्रांती झालेली आहे त्याचा प्रत्यय आपण पदोपदी आपल्याला येत असतो. आणि म्हणजे जेव्हा ज्यांना कुणाला मोठं व्हायचं आहे किंवा भविष्याकडं जास्त सकारात्मकतेनं बघायचं आहे त्यांना डिजिटल ह्या सगळ्याशिवाय पर्याय नाही असं आता एव्हाना सिद्ध झालेलं आहे. तुमच्याकडं आयडियाज असतील तर त्या आयडियाज घेऊन तुम्ही ज्यांच्याकडं आर्थिक ताकद आहे अशा उद्योजकांकडं किंवा अशा बिझनेस हाऊसेसमध्ये जायचं, नोकऱ्या करायच्या आणि तुमच्या क्रिएटिव्हिटीचा उपयोग त्यांची धनसंपदा आणखीन वाढवण्यासाठी करायचा. ही आत्तापर्यंतची वर्षानुवर्षाची पद्धत होती. पण ह्या डिजिटल युगानं जे काही एक महत्त्वाचं आणि मूलगामी स्वरूपाचा जो बदल आपल्या सगळ्यांच्याच समोर घडलेला दिसतोय तो हा की ज्यांच्याकडं आयडियाज आहेत असे लोक त्याच्या जोरावर ज्यांना आता आर्थिक मदत करायला भरपूर मंडळी तयार असतात, तर अशी तरुण ज्यांच्याकडं भले पैसे नसतील पण आयडियाज आहेत अशी मंडळी उद्योग जगतामध्ये आपल्या आयडियाच्या जोरावर रुजलेली आणि मोठी झालेली आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि मला असं वाटतं की हे डिजिटल युगाचं एक सगळ्यात मोठं योगदान आहे तरुणांसाठी आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी. आणि त्यामुळंच माझा जेव्हा सुरू झाला 2007मध्ये तेव्हापासून आम्ही या डिजिटलचा जो काही सगळा प्रवाह आहे त्याच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न केला. माझाचं वेबसाईट्स, माझा ज्याच्यामध्ये ती त्या काळात म्हणजे मराठी चॅनलच्या ह्याच्यातली ती पहिलीच वेबसाईट होती. आम्ही त्याच्यानंतर सगळ्या म्हणजे सोशल मीडियावरच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर तर माझा अग्रणी आहेच आज, पण त्याच्याचबरोबर आम्ही मग वेगवेगळ्या प्रकारे ह्याच्याशी आपल्याला कसं जोडून घेता येईल आणि हा जो नवा बदल समाजात होतोय तो कसा माझामध्ये आणता येईल या दृष्टीने विचार करून आम्ही ब्लॉगच्या बद्दलची कॉम्पिटिशन घ्यायला सुरुवात केली. माझ्या मते ही देशातली कदाचित पहिलीच ब्लॉगर्ससाठीची कॉम्पिटिशन होती जी आम्ही 7-8 वर्षांपूर्वी सुरू केली. आणि त्याला जो प्रतिसाद दरवर्षी मोठ्या संख्येनं वाढताना आणि मिळताना दिसतोय हे खरं तर सुचिन्ह म्हटलं पाहिजे. एकीकडे मराठीच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त होत असताना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अधिकारपदाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणारी मंडळी मराठीमध्ये उत्तमोत्तम लिहित आहेत. वेगवेगळे विषय त्याच्यामुळं आपल्यासमोर येत आहेत. आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं आलात त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. सरांना मी मंचावरच स्थानापन्न होण्याची विनंती करतो. आणि ज्याचा उल्लेख आता सरांनी केला त्या ब्लॉग माझा 2017 या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणापासून आपण या दिवसाची सुरुवात करतोय. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सोशल मीडियावर सगळीच मंडळी आता दिलखुलासपणे व्यक्त होत असतात. फेसबुक, ट्विटर यासारख्या माध्यमांवर अनेक जण लिहितात, मात्र या लेखनाला दीर्घ स्वरूप आणि रचनात्मक स्वरूप खऱ्या अर्थाने मिळतं. एक शिस्तबद्ध रूप ज्याला आपण म्हणू असं मिळतं ते म्हणजे ब्लॉगवर. आणि साहजिकच या ब्लॉग पीठ ज्याला आपण म्हणू ज्याच्यामुळे खूप प्रोत्साहन मिळतं या सगळ्या लेखकांना आणि त्यामुळेच एबीपी माझाने ही स्पर्धा सातत्याने घेतली आणि आता यावर्षी देखील आम्ही तुमच्यासाठी ती घेऊन आलो. यंदाही या स्पर्धेला खूप भरभरून प्रतिसाद लाभला हे सांगायला आम्हाला अतिशय आनंद होतो. जवळपास 300हून अधिक स्पर्धकांनी
या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता. मराठी भाषेतनं ब्लॉग लेखनाचं हे अवकाश हे दिवसेंदिवस वर्षानुवर्ष कसं विस्तारत जात आहे, मला वाटतं हीच आकडेवारी हे सांगते. तर या सगळ्या ब्लॉगर्ससाठी आपण इथं टाळ्या वाजवूया. आणि आता आपण या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आधी करणार आहोत. त्यापूर्वी जसं सरांनी उल्लेख केला, 3 अतिशय मोठे परीक्षक या स्पर्धेला आपल्याला लाभलेले होते. त्यांची मी थोडक्यात आपल्याला ओळख करून देतो. एक ज्याचा सरांनी उल्लेख केला, कथालेखक, कादंबरीकार, राजन खान, जे तुम्हाला आम्हाला परिचित आहेत आणि मानवी भावभावना शब्दामध्ये रेखाटणं हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य मानलं जातं. त्यासोबतच अक्षर मानवसारखी स्तुत्य चळवळ राजन खान यांनी चालवलेली आहे. ब्लॉग माझा या स्पर्धेसाठी त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं, त्याबद्दल एबीपी माझाकडनं त्यांचे विशेष आभार. काही अपरिहार्य कारणास्तव ते आज उपस्थित नाही आहेत. मात्र या स्पर्धेचे दुसरे परीक्षक डॉक्टर आशुतोष जावडेकर, पेशाने ते दंतचिकित्सक आहेत, मात्र संगीताचे उत्तम जाणकार आहेत. त्यांचा आवाज देखील सुमधुर आहे. एबीपी माझावरनं देखील आपण त्यांचा आवाज ऐकलेला आहे. आणि ते स्वतः देखील एक उत्तम ब्लॉगर आहेत. गेले वर्षानुवर्ष त्यांचा ब्लॉगचा जो कॉलम आहे तो खूप लोकप्रिय आहे. भारतीय तसंच पाश्चिमात्य संगीताची उत्तम जाण, त्यावर विविध वृत्तपत्रांत त्यांनी लेखन केलंय आणि स्तंभलेखक म्हणून त्यांना आपण मानतोच. तेव्हा केवळ संगीताच्या सुरांमध्येच नाही तर ब्लॉगच्या सुरात देखील ते आपला सूर मिसळून पुढे जात असतात. तर ते मात्र आपल्यात आज उपस्थित आहेत. डॉक्टर आशुतोष जावडेकर यांना मी मंचावर याची विनंती करतो. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आणि राजीव सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर जावडेकर यांचं स्वागत करावं. आणि आता ब्लॉग माझा 2017 पुष्पगुच्छ आणि मानचिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. ब्लॉग माझा 2017च्या पारितोषिक वितरणाकरता आपल्या आजच्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर्स, त्यांचे प्रतिनिधी आज इकडे उपस्थित आहेत. त्यांना मी आता मंचावर याची विनंती करीन. सगळ्यात सुरुवातीला सारस्वत बँकेचे CIO मिलिंद वरेरकर सर यांना मी मंचावर याची विनंती करतो. त्यासोबतच डॉक्रोश हेल्थचे फाउंडर डॉक्टर रोशन पालेवार यांनाही मंचावर याची विनंती करतो. आणि पनवेलकर ग्रुपचे MD राहुल पनवेलकर यांनाही विनंती की त्यांनी कृपया या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी मंचावर यावं. तुषार किया त्यांचा ब्लॉग विशेष निवडीस पात्र ठरला. त्यांचा ब्लॉग चालू घडामोडींचं विश्लेषण आणि विविध विषयांवरील संदर्भासह सखोल माहिती अशा पद्धतीचा आहे. आपल्याला देखील पुढच्या वाटचालीकरता मनपूर्वक शुभेच्छा. पुढे जाणार आहोत. उत्तेजनार्थ विजेते आहेत पुढचे विकास पांढरे. ग्लोबल विलेज हा त्यांचा ब्लॉग परीक्षकांच्या विशेष निवडीला पात्र ठरलाय. ग्रामीण आणि शहरी जीवनाची उत्तम जाण त्यांच्या लेखनातून दिसते, त्याचा संगम त्यांच्यामध्ये आढळतो. साहित्य परीक्षण या प्रांतालाही त्यांनी उत्तम स्पर्श केलाय. त्यांना देखील पुढच्या वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा. उत्तेजनार्थ पारितोषिकातलं अखेरचं पारितोषिक आहे योगेश अहिरे यांना. ट्रेकिंग या विषयाला वाहिलेला त्यांचा ब्लॉग आहे. अनुभवाची उत्तम मांडणी सोबत फोटो हे त्यांच्या ब्लॉगचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. तर त्यांना मी मंचावर याची विनंती करतो आणि त्यांना देखील मराठी भाषेतनं अधिकाधिक लेखन करण्यासाठी आपण या मंचावरून शुभेच्छा देऊया. योगेश अहिरे. आणि आता क्रमांकाची पारितोषिक आपण प्रदान करणार आहोत. दुसरं पारितोषिक आहे अनिल गोविलकर. अनिल गोविलकर हा त्यांचा ब्लॉग विशेष निवडीस पात्र ठरलेला आहे. संगीत समीक्षा हा तसा अवघड प्रांत मानला जातो, मात्र त्यात अगदी सहजगत्या मुसाफिरी त्यांनी केलेली आहे. त्यासोबतच दक्षिण आफ्रिका हा देखील त्यांच्या लेखनाचा आवडीचा विषय राहिलाय. आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. अनिल गोविलकर सर. आणि ब्लॉग माझा 2017चे प्रथम पारितोषिक विजेते आहेत आनंद मोरे. व्यक्तानंद हा त्यांचा ब्लॉग परीक्षकांच्या विशेष निवडीला पात्र ठरला. विनोदी, आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा सगळ्याच विषयांवरील लेखांसोबतच मुक्त चिंतन हा त्यांच्या ब्लॉगचा खास विषय. संदर्भासहित विषयाचे अधिकाधिक पदर उलगडून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचाली करता मनापासून शुभेच्छा.
प्रथम पारितोषिक विजेते आनंद मोरे. ब्रेक नंतर एबीपी माझा आयोजित डॉक्टर्स हेल्थ ॲप आणि सारस्वत बँक प्रस्तुत माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र, पार्टनर्ड बाय पनवेलकर ग्रुप, नॉलेज पार्टनर आय रियालिटीज, डिजिटल पार्टनर एबीपी लाईव्ह या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खास करून आता जावडेकर सरांना मी किंबहुना सांगणार आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि ब्लॉगर्सच्या दृष्टिकोनातनं कसे नेमके हे सगळे ब्लॉग्स होते, त्यांचं या संदर्भातलं विश्लेषण काय हे सगळं आपण जाणून घेऊया. मराठी मरू घातली आहे, मराठी मेली आहे, मराठी मरते आहे, अशा अनेक घोषणा अनेक वर्ष मी लहानपणापासून ऐकतोय. आणि इथे एबीपी माझासारखा चॅनल जेव्हा एक मराठीतल्या ब्लॉगसाठी स्पर्धा घेतो तेव्हा 300हून अधिक त्याला एंट्रीज येतात. त्या सगळ्या वाचताना असं आपल्याला जाणवतं की अजिबात मराठी मरत बिरत नाही आहे. नव्या पिढीला पोचण्यासाठी माध्यमं अपुरी पडत आहेत खूप वेळेला. एबीपी सारखा एखादा चॅनल आहे की जो बरोबर त्या तरुण पिढीपर्यंत पोचतोय आणि मग तेही तरुण रेसिप्रोकेट करत पुन्हा इथपर्यंत येत आहेत. एक समृद्ध परंपरा आहे मराठीत लेखनाची. माध्यमं बदलतात. केसरीच्या अग्रलेखांपासनं ब्लॉगपर्यंतचा हा सगळा प्रवास आहे. मूळ जी आतली संहिता असते ती फार बदलत नाही, पण काळानुरूप काय बदलत जातं तर माध्यम बदलतं. आणि ब्लॉग हे आत्ताच्या काळाचं माध्यम आहे. आत्ताच्या काळाची 3 माध्यमं मला वाटतात अभिव्यक्त होण्याची. साहित्य असेल किंवा फिक्शन असेल, नॉन फिक्शन असेल तरी. ब्लॉग विरुद्ध फेसबुक पोस्ट विरुद्ध ट्विटर. आणि तिन्हीत फरक आहे. एखाद्याचं ट्विटर हँडल हिट झालं म्हणजे त्याला लगेच ब्लॉग बिग लिहिता येईल असं मुळीच नाही. अनेक पत्रकारांना खूप वेळा 250 शब्दांपुढचा लेखच लिहिता येत नाही असं गमतीत आपण म्हणतो. तसं आहे ट्विटरचं की 150 ओळींच्या पुढे एकदम जाणार नाही. ब्लॉग हे त्यातलं सगळ्यात अवघड माध्यम आहे. आजच्या या स्पर्धेचा सगळा बघताना मी तरी डोक्यात एक साधा निकष ठेवलेला की ते ललित आहे का अललित आहे, त्याचे व्ह्यू पॉईंट्स काय आहेत हे मला महत्त्वाचं नव्हतं. काही का असेनात, तो माणूस काय मांडतोय याच्या इतकंच महत्त्वाचं आहे कसं मांडतोय, किती सातत्याने मांडतोय. एखादा जर ब्लॉगर स्पर्धा आहे म्हणून 4 दिवस आधी आपले पूर्वप्रकाशित 10 लेख ब्लॉगवर फक्त टाकत असेल तर त्या एंट्रीज मी गृहीतच धरल्या नाही आहेत. पहिला निकष आहे की सातत्य हवं आहे. एक काही वर्ष कन्सिस्टंटली सातत्य आहे आणि सातत्याच्या पुढे जाऊन त्याच्यात काही प्रगतीचा आलेख देखील दिसतोय का, लेखक म्हणून तो वाढतोय का, हे देखील मी बघितलंय. त्याची स्वतःची अशी काहीतरी प्रतिभा आहे का, हे मला खूप महत्त्वाचं वाटलं बघताना. स्वतःचा विचार आहे का नुसतंच काही काही ठिकाणी काही काही ब्लॉगर असे मला आढळले की या वेबसाईटमधलं 4 ओळी तिकडच्या 4 ओळी, तर त्याला अर्थ नसतो. स्वतःचा डोकं आहे का, स्वतःचा विचार आहे का, ते फार महत्त्वाचं मला वाटलं. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो निदान मी बघितला हे सगळं ब्लॉगचं जग, जो मगाशी अश्विनने उल्लेख केला ब्लॉग पीठ बघताना, की नुसतं टेक्स्ट नाही तर व्हिज्युअल किती आहे. कारण ब्लॉग या माध्यमाला फक्त लेखन असं नाही आहे त्याचं. त्यात फोटो कसे आहेत, त्यात व्हिडिओ लिंक्स आहेत का, त्यात ऑडिओ लिंक्स आहेत का, फोटो असल्यास त्याची मांडणी कशी आहे, ते कोणी काढले आहेत, कुठल्या क्रमाने टाकले आहेत, त्या संहितेशी ते सुसंगत आहेत का. मला वाटतं असे हे पहिल्यांदा निकष मला सांगावेसे वाटत आहेत सगळ्यांना. एक मोठी प्रतिभा महाराष्ट्रात नव्या पिढीत आहे असं माझं पहिलं निरीक्षण आहे. अजिबात असं मला वाटत नाही की नवी पिढी ही फक्त ॲटिट्यूड धारण केलेली आहे. त्यांना ॲटिट्यूड, पण फक्त तेवढाच नाही आहे. ॲटिट्यूडबरोबर आत्मविश्वास देखील आहे त्यांना. तो खोटा फाजील विनय त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांच्या लेखनातही दिसणार नाही. आणि त्यामुळे ही नवी पिढी त्यांची नवी प्रतिभा जागरूकतेने, सजगतेने आणि बेधडकपणे अशी मांडते आहे. आणि ते जग आपल्याला आज या ब्लॉग्समधनं दिसतं आहे. फरक काय आहे पूर्वीच्या आणि आत्ताच्या या लेखकांमधला, प्रक्रियेमधला, की पूर्वी
तो नवा लेखक काहीतरी लेख लिहायचा, मग कथा असेल, प्रवास वर्णन असेल, राजकीय लेख असेल, सामाजिक विश्लेषणाचा लेख असेल, मग तो पत्रांनी पाठवायचा. मग संपादक बघतायत का नाही हे त्याला कधी कळायचंच नाही, आणि बघितला तरी आपला का लेख नक्की प्रसिद्ध झाला अथवा का नाकारला गेला हेही त्याला कळायचं नाही. आणि एक ही मोठी डिजिटल क्रांती आहे जी ABP माझाने आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अचूक टिपली आहे, की जिथे तो संपादक नाहीच आहे, जिथे मला वाटतंय की आज मी इथे या कार्यक्रमात आहे आणि मला आत्ता जाऊन माझ्या सगळ्या वाचकांना सांगायचं आहे की मी इथे काय बघितलंय, मला शेअर करायचं आहे, तर मी जाऊन फक्त टाईप करणार आहे आणि माझा ब्लॉग किंवा माझी फेसबुक पोस्ट किंवा माझा ट्विटर किंवा इंस्टाग्रामवर मी ते पोस्ट करणार आहे. याचे फायदे आहेत, खूप फायदे आहेत. मी नेहमी संगीतावर बोलताना म्हणतो, माझं गाणं निर्धार असेल किंवा वीण असेल त्या संदर्भात ABPवरच एका मुलाखतीत बोललेलो संगीताचं लोकशाहीकरण. तसं मला सोशल मीडियावरचं लेखन, विशेषतः ब्लॉग, हे मला साहित्याचं लोकशाहीकरण वाटतं. आणि आज त्या लोकशाहीकरणाचे आपल्यासमोर आलेले हे काही छान इन्स्टन्सेस आहेत. तेव्हा मला असं वाटतं की या सगळ्याचं आपली समीक्षा कधी दखल घेणार आहे या सगळ्याची? अजूनही ती फक्त इंदिरा संतांच्या आणि G.A. कुलकर्णींच्या कथांमध्ये अडकणार आहे का? अजूनही फक्त भाषेच्या मरती आता भाषा या सगळ्या एका पॉईंटवरती हँग होणार आहे का, अडकणार आहे का? जसे आपण उर्दू फारसी शब्द स्वीकारले तसे आपण इंग्रजी सहज स्वीकारावेत असं मला वाटतं. या ब्लॉगमध्ये ते आहेत. खूप सहजगत्या इंग्रजी शब्दांचा वापर आहे, इंग्रजी अवतरणांचा वापर आहे, एक अख्खं नवं जग आहे. त्यात मला काही स्वतःला व्यक्तिशः तरी चुकीचं वाटत नाही. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही मंचावरच थांबण्याची मी विनंती करतो तुम्हाला. आणि ब्लॉगर्सच्या वतीने आता आपण मनोगत ऐकणार आहोत. आनंद मोरे यांचं प्रथम पारितोषिक विजेते आनंद मोरे. मी ब्लॉग लिहायला सुरुवात करणं खरं तर अपघातच होता. मी कारण फेसबुकवरती पण 2008पासून आहे आणि माझे स्वतःचे काही ऑफिशियल कामं आहेत त्याच्यासाठी मी फेसबुक वापर करत होतो. एक 2015च्या आसपास फेसबुकवरती काही नवीन मित्रमैत्रिणी भेटले, तर त्यांच्याशी इंटरॅक्शन करताना मला जाणवलं की माझे जे काही विचार आहेत, मी ज्यांना जे काही कमेंट्स देतो, मी स्वतःहून काही लिहित नव्हतं तिथे, त्यांच्या पोस्टवरती मी कमेंट करायचो, तर ते लोकांना आवडतात. आणि मग एक श्रीनिकेत देशपांडे नावाचा मित्र होता माझा, त्याशिवाय एक मंदार काळे नावाचा मित्र होता. त्यांनी दोघांनी सांगितलं की तू व्यवस्थित ब्लॉगवरती जतन करून ठेव, आणि म्हणून ब्लॉग लिहायची सुरुवात झाली. त्याच्या आधी ऑफिशियल कामाच्या दृष्टीने थोडं ब्लॉग लिहिणं चालू होतं, पण त्या ऑब्व्हियसली ऑफिशियल कामाचं होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये हे विनोद किंवा राजकीय विषय किंवा सामाजिक विषय त्यावरती माझं काही लेखन नव्हतं. पण जेव्हा हे असं मुक्त व्यासपीठ मिळाल्यासारखं झालं फेसबुकच्या मित्रांमुळे, आणि त्यांना काय आवडतं किंवा मी जे विचार करतो आहे ते त्यांना कशाप्रकारे भावतायत किंवा कदाचित मी त्यांच्या मनातच विचार व्यवस्थितपैकी व्यक्त करू शकतो आहे, हे जाणवल्यामुळे माझी विषयांची रेंज थोडी वाढायला लागली. आणि लहानपणापासून थोडी वाचनाची आवड होती. शिक्षक असल्यामुळे जास्त मित्र नव्हते, आणि त्यामुळे मग वाचन, चित्रपट, संगीत हे 3 विरंगुळे होते. त्यातनं ज्या काही गोष्टी मला एकट्याला जाणवत होत्या त्या जगात सगळ्यांसमोर मांडायला मला तिकडे चान्स मिळाला, त्याचा एक व्यक्त होण्याची मला संधी मिळाली. त्यामुळे मला वाटतं हे परीक्षकांना पण आवडलं असावं. आणि मी स्वतःला फक्त एवढंच म्हणतो की मी बोलका वाचक आहे किंवा बोलका प्रेक्षक आहे. जे काय आवडतं ते मी लिहितो, त्यात माझा काही समीक्षण करायचा हेतू नसतो. रसग्रहण पण फार मोठा शब्द होईल. मला जे आवडलं, मला जे भावलं त्याची कुठे ना कुठेतरी लिंक लागली, त्या गोष्टी मला त्यात लिहाव्याशा वाटल्या, आणि ह्याला सगळ्यांनी छानपैकी प्रतिसाद दिला. आनंद मोरे यांना मी मंचावरच थांबण्याची विनंती करतो. आणि आता आज ब्लॉग माझा स्पर्धेमध्ये विजेते जे मंडळी उपस्थित होते त्यांना देखील मी मंचावर याची विनंती करतो. अनिल गोविलकर, अक्षय शेलार, रेणुका खोत, सानिया भालेराव, तुषार म्हात्रे, विकास पांढरे, योगेश अहिरे यांच्यापैकी जी मंडळी आज होती त्यांनी कृपया मंचावर यायचे. एक खास फोटो आपण आता इकडे घेतोय. त्यासोबतच स्पॉन्सर्सच्या प्रतिनिधींना देखील मी पुन्हा एकदा मंचावर याची विनंती करतोय. सारस्वत बँकेचे CIO मिलिंद वरेरकर सर, डॉक्रोश हेल्थचे फाउंडर डॉक्टर रोशन पालेवार आणि पनवेलकर ग्रुपचे MD राहुल पनवेलकर यांना देखील मंचावर याची विनंती. या ब्लॉग माझा 2017च्या विजेत्यांसोबत एक खास फोटो आपल्या आठवणीसाठी.